हाय गाइज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. तर ऋतूची हळदीचा ब्लॉग, लग्नाचा ब्लॉग नक्कीच तुम्ही बघितला असेल आणि अजून बघितला नसेल तर चव्हाण सिस्टर्स यूट्यूब चॅनलवरती जा आणि संपूर्ण ब्लॉग बघा. त्याच सोबत प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तर गाईज, आजचा दिवस स्पेशल आहे कारण की आज आहे वोटिंग. आज आहे इलेक्शनचं वोटिंग डे आणि आता वोट करायला चाललं. इथे बघू शकता अजून नाही आहे तिखून निशाणी. आता जाणार आम्ही आणि वोट करणार. आणि खूप लोकांना असा प्रश्न पडला असेल की मी प्रमोशन, कारण की सगळ्या इन्फ्लुएन्सर्सनी मोस्टली केलेत कॉन्टेंट क्रिएटर्सने आणि मला पण तेवढे आलेले नाही. असं नाही की तुम्हाला वाटत असेल की मी केले नाही कॉन्टेंट व्हिडिओज, बट फॅक्ट असं आहे की मीच स्वतः म्हणजे असं पॉलिटिक्स कॉन्टेंटला हात नाही लावलं. म्हणजे मला नाही करायचं असं ठरवलेलं मी. दॅट्स द रिझन मी काहीच पोस्ट नाही. कारण की खूप सारे मेसेजेस येत होते की तू प्रमोशन करणार का, तर कुणाला वाईट नको वाटायला की मी यांचं केलं यांचं नाही केलं, म्हणून त्याच्यामुळे मी पॉलिटिशियनचा व्हिडिओ स्किप केले. एनिवेज, आता आम्ही वोटिंग करायला चाललो आणि त्याच्यानंतर काहीतरी स्पेशल आहे, म्हणजेच मावशीचा माकू लावण्याचा कार्यक्रम आहे आणि ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. तर कंटिन्यू बघत राहा. आणि चला, आता मी आणि मी एकाच ठिकाणी आहे. सोनलचा वेगळा बूथ आलेला आहे. सोनल वेगळ्या ठिकाणी आहे, बट तिच्यासोबत नंतर परत मी जाईनच. ये लोग क्या हो गया? एनिवेज, तू हात लावला. ओ अच्छा, ऐसा आहे का? आणि मी आणि मम्मी एका ठिकाणी, तर आम्ही आता जाऊन हे येतो. दोघं जातील, मग मी जाणार. फायनली आम्ही वोटिंग करायला आलेलो आहोत आणि इथे आहे आमचं बूथ आणि सगळे मला बघतायत म्हणून मी करते ब्लॉग एंड. गाईज, आम्ही वोट केलेला आहे. दाखवा रे तिघी जरी, अशी तू पण दाखव. फायनली वी आर डन विथ आर वोटिंग आणि खूप आनंद होतोय कारण की पुन्हा एकदा 5 वर्षासाठी सरकार त्यांच्या हातात द्यायची आहे आम्हाला आणि काहीतरी आमच्या डोंबिवलीचा विकास होईल या हेतूने आम्ही वोट केलेला आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्यांना आम्ही मत दिलंय ते करणारच आहे. डोंबिवली डेव्हलप करणारच आहे. भलेही मी प्रमोशन कॉन्टेंट बनवले नाही आहेत, त्या लोकांचे पण मनापासून माझे त्यांना विशेष आहेत अँड आय होप फॉर द बेस्ट की तेच जिंकतील. मावशी बाय ये नंतर. आता मावशी चालली आहे. हीच आहे आमची नवरी जी येणार आहे परत. आता तिथंच आम्हाला करायचं आहे माकू वगैरे लावायचा कार्यक्रम. आणि रस्त्यात लोक बोलतील ही व्लॉगिंग करत चालली, एवढा कॉन्फिडन्स इसमें आया का हसते. पण येतो हळूहळू येतो हळूहळू. रोज रोज ब्लॉग करू, पण आता मी चालली आहे कारण की आता खरंच लोक बघतात. हां, सोनल आणि माझी स्कूल. आता आम्ही चाललोय सोनलचा वोटिंग करायला. सोनलची वोटिंग कुठे आम्हाला नाही माहिती एक्झॅक्टली. तिकडे लिहिलं आहे आपलं 18 नंबर तिकडे डॉन बॉस्को स्कूलच्या इथे खाली कुठं होतं ते. सोनल पण वोट करून आलेली आहे. सोनलचं DBS स्कूलच्या इकडे होतं वोटिंगचं बूथ आणि आता चाललो आम्ही. ते आम्ही घेतोय मावशीसाठी जलेबी. सोनल इथे थांबली आहे. जलेबी आणि खायची इच्छा आली मला समोसा. मावशी वगैरे इकडे आलेलो, इथे थांबलो आणि आता इथे अर्नाव आहे. आम्ही सगळे चाललो क्लासमध्ये आपण कार्यक्रम करणार आहोत. तिथे आमची लिफ्ट आलेली आहे. चला, मम्मी इथे वोटिंग करायला आणि इथे माकू बनवलेला आहे मावशीने. आणि इथे पिऊ मावशीची मम्मी म्हणजे आजी, माझी आजी म्हणजे आम्ही आई बोलतो. आणि ह्या माई आईच बोल. आय बोला. इथे आहे क्रिशा, बिचारी ऑफिसवरून आली आज लवकर. स्टुडंट्स, सोनल मॅमचे स्टुडंट्स आणि इथे सोनल मॅम आहेत. सोनल मॅम बघा काय करतायत, खेळतायत. आणि मम्मीने जे काही स्वीट्स बनवल्या ते दिसायलाच तुम्हाला सब कुछ. इथे आमची नवरी आरशात बघते. एक्साइटेड एवढी आहे की तिचा BP लो आहे नवरीचा.
नाही नेक्स्ट लेवल ऑफ गुजबम्स म्हणजे वेगळंच एक फिलिंग असते लग्नाची. सो तसं तिला फील होते मावशीला. तर आता चला नवरीला आता इथे आपण बसूया. इथे जाऊन तू स्थानापन्न हो. स्थानापन्न. मम्मीने एवढी चिपकून रांगोळी काढली की बस. आता माकू लावायचा कार्यक्रम. तुमच्यामध्ये पण असाच कार्यक्रम काय होतो ते कॉमेंट मध्ये सांग. एकदम मागे केली ग, एकदम मागे केलंय. जर जवळ असतं येणीचा तिला बसायला वगैरे सुद्धा व्हायला नाही भेटला. अंदाज नाही समजा. एनिवेज असू दे. बट तुमच्यामध्ये पण हे असा माकूचा कार्यक्रम असतो का ते कॉमेंट करून सांगा. आमच्यामध्ये असतं माकू इन द सेन्स खोबऱ्याचा रस काढतात ना. सुका खोबऱ्याचा रस. ओके. अच्छा दूध त्याचं असतं ते आणि त्याचं आपण लावतो. स्टार्ट ते कधी करतो लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतर काय करतात. आणि मग नंतर मग गोड खायला घालतात. आता आपण लग्नाच्या नंतर केळवण आहे, केळवण. ते केळवण केळवण म्हणतात म्हणतात ह्याला. त्याला. आमच्यामध्ये ती पद्धत नसते. आमच्याकडे बापू म्हणतात. माकू म्हणतात पण आमच्यामध्ये- केळवण आहे हे. ओके. तुमच्यामध्ये जे केळवण असतं ना. हा तुम्ही तिखट खायला घालता आम्ही गोड घालतो. ओके. हम लोग मीठा मीठा क्योंकि हम मीठे हैं. हम मीठे हैं. तर चला. वाव छान दिसते. आता ठेवूया तिथे. यस अब लग रहा है शादी है. पहली बड़ी बहन. लावूया. हाँ विचारते काय लावूया म्हणजे लावायचंच आहे ना. चढवायची असते. चढवायची दोन टाक आणि मीठ बस. परवा शाळा आहे. हो आता कंटिन्यू शाळाच आहे ना. शुक्रवारी पण शाळाच आहे. लवकर या 2 वाजेपर्यंत. आणायला सोडून येते मी 1 वाजता. 1 वाजताच येईल. तेव्हा पण लेट नको. उद्या पण याल ना 7 वाजता. साडी गेली, प्रियाची साडी गेली. ठीक आहे. चलताय. चलतंय. एक साडी गेली तर काय क्या बात आहे. आपके पास करायचं? बहुत है. खालून चढवायची. पायापासून वरती चढवायचं. शी इज मी इज शी. आम्ही दोघांना काहीच कळत नाही काय करायचं नक्की. आम्ही तिथे गेल्यावरती प्रश्न करतो नक्की कुठून सुरुवात आता काय करायची. करू. झालं. चेहऱ्याला लावलं. फुलाचं करू. जर केलास तर काय नाही. हे तर मला दोघं आम्ही पडला. हो. पुरंच रंगून टाकू. चला चला या या. हळदीला काय करणार काय माहिती. पाणी पाणी आहे बहुत सारा. हो, तुमचं पाणी द्यायचंय. अरे अगं बघ. पाणी द्यायचंय. अगं पाणी फक्त हे कर आणि मग लाव. नुसतं एकदाच काढलंय, दोनदा पण नाही, फक्त हो, एकदाच एकदाच काढलंय. बस. पाणी रहते उसमें तेल रहते खाली. हा ना. जाऊ दे. मी परत करणार आहे. उद्या चोर नको. उद्या 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 घरात. 2 दिवस लागणार. सबकी तुझ्या बारी मानाने आहे. मी 1 वाजता यायचे पाहिजे तर. आणायला सोडून. सो वी आर डॅम एक्साइटेड फॉर हल्दी ऑल्सो. तिची हालत आहे. जा मामी. भाऊ आहे हा. मी पण पहिला कळलं असती. पायाला लाव पायाला हा, लेका पायाला लावा. हा, आधी मावशीच्या. हाताला लावा दीदीच्या. मग हलत मध्ये असतं. अरे बाबा आपण घाबरवतोय मावशीला. आतमध्ये पाणी. आणि इथे हात पुसायचा लेका. गोऱ्या गोऱ्या गाला गाणे गाणी पण नाही बोलला. हो. गाणी. काय चोरते. आम्हाला गाणीच नाहीये. आम्हाला फक्त अल्बम सॉन्ग मध्ये ये. गालावारी चढली राजाची नवरी आली सनईच्या. पण आपण लावलं ना गाणं तर काहीच इथे कॉपीराईट्स लागतील म्हणून आम्ही
सॉन्ग पण नाही नाही लावलंय. मोबाईलची गाणी लावायची ना. मोबाईलची लावली तेच कॉपीराईट बसतील. बाथरूम पण बरं आहे बा. आपलं घरी आहे. मी अजून बघितलं. मस्त वाटतंय. आणू तिथे सेव ओवाळायचंय पहिले. आता हे ओवाळायचं. कोपऱ्यात. काहीतरी गोड. तिथे ऑलरेडी एवढ्या आहे, गोड पण तिला आता भरवसा लागतो. पायाचं बाळ. मम्मीने बनवलेली आहे तिथे कणवली. पैसे टाका 50 रुपये आधी. पहिली मोठी बहिणी 60 केला. अच्छा पिऊ मावशीने द्यायचे पैसे. मावशीला नाही मग करवली असेल तिने घ्यायचं. अच्छा, अच्छा. ते आपण हळदीला करून हा, घेऊया हा. मस्त. मग पैसे टाकायचे. मग मी घेणार का? आणि मग तू सगळे पैसे जमा करायचे. अच्छा मी घेऊ का? हा, तू सगळे पैसे जमा करायचे. आणि आता आम्ही याच्यात ते पैसे पडतील. आणि आम्ही आणि मग ते तुम्ही भाजीमध्ये वाटून घ्यायचे. आपण तिघी वाटून घेऊ. तुमच्यापेक्षा माझं एक लहान आहे. करवला करवला करवला. तो करवला बनेल. हो. मग 4 मध्ये वाटेल. 4 मध्ये अजून दुसरी दोघं येतील ती. बाजू उठा तुम्ही प्लीज. माझा काढूच नकोस तू. नाही छान दिसतेस. छान दिसताय तुम्ही. अब क्या छुपाना, सबको पता चला ये है मेरी पिंकी मौसी, वो ये मेरी पिंकी, टिबू हाँ. मौसी ये. जो कि बहुत ही फ्रेंडली नेचर. जयश्री मावशी. सॉरी सॉरी जयश्री मौसी यार, ये टिबू नाव किसने रखा है यार. आणि तिचं नाव बोलशा. जयश्री मावशी. ओके काय करू? ओवाळ. आधी ओवाळता पिंका आणि मग खायला दे तिला. हे बरोबर झालं. ही तिकडे जाऊन विचारते काय करू माझ्यासाठी पहिलं का बघत करते नाही. ही. पहिला बघत नाही काय करतो. आता मी पण तिकडे जाऊन तेच प्रश्न विचारणार. काय करू मी, काय करू मी. भरपूर गाणी गावापर्यंत गेली. व्हायरल व्हायरल त्यांचे सिंगर. काय करायचं? आरती का लावायचं बघ. आरती का लावायचं? पहिला आरती करू. हा. तुझच्या मागणं कोमलचा नंबर. Oh my God. येई बाकी हो. करायचंच आहे आता. पुढच्या वर्षी बघू आता काय होतंय ते. पुढच्या वर्षी माझा फोटो झालं ना. हा झालं. खरंच ग्लो करते हा समोर. आजारी पडली ना औषध गोळ्या फळं खाऊन ते नुसतं कलर चेंज झाला. सगळ्यांनी आपण काय अशा केलं. तिला मला डोकं- डोकं आहे. बाकी त्यांना डोकं डोक्याचं. सगळ्या आपण अशा वाकून एवढा तर कष्ट घेऊन केलं. तिने बघ किती सेम आहे. भरपूर आपल्याकडे आहेत पिक्चर. अन्न को सारे रिच्युअल्स आम्ही शिकवतोय. फक्त पिंक लावली. Oh my God. काय अंबाबाईचं चुकवा. किती छान झालं ना घरामध्ये बसलो. आणि काय माहिती एसी नव्हता बेडरूम मध्ये एसी. आणि तो हा वाव मस्त वाटतंय बाबू करताना. छान दिसतोय. ये का आणि खुर्ची ते बघ, हे गं, त्याला खुर्ची दे. बस जा. इथे बस एसी. काय काय घेऊन येते आपली. नाही मस्त आहे पानाचं. त्याला बिलकुल मला फुलं पाहिजे होती त्याच्यात अशी पसरून टाकायला पण मी मार्केटलाच गेले. बोलायचं ना होती हो माझ्याकडे. हो मला फुलं पाहिजे. येस झालं डन. आता बस. आणि ते ना असं जमत नव्हतं. हा सुखी राहा खुश राहा. अरे क्रिशा क्रिशा लवकर आलो सका बाबू होऊ दे तुला. भैया ये है हमारे में. पहले हमारे में आशीर्वाद यही देते हैं शादी पहले. सोच रहे हैं
चलो आता अब इसको देंगे स्वीट्स खाने खाने के लिए इतना स्वीट बनाए. इथे आहे जलेबी, कचोरी, सोनपापडी, गुलाबजामुन काय शेवया आणि कणवली. कणवली. मला हे आवडतं. हे मम्मी शिकली आहे तिच्या मम्मीपासून ना बनवायला. कारण मी आत्याच्याकडूनच हे हा ऑलमोस्ट बघितलंय ना. कारण आपण आई जास्त नाही बनवत. मस्त बनवते कणवली. मस्तच बनवते. बनवते ना हे बनवते. ती बर्थडेला मी बनवलेली आईसाठी केली ती. मी बनवलेली. बघा बघा परत तू ब्लॉग मध्ये दिसलीस की तू भांडतेस. मग बोलेल मी ब्लॉग मध्ये दिसते मी भांडताना. मग हात तर माझा फिरला ना त्याच्या. ती आईची. पण माझा हात फिरला ना म्हणजे मी बनवली. जायची बात आहे तिकडे मी आता मी बनवली आहे. आता हे मी बनवलंय, हे मी बनवलंय. आता ते बघूया, हे मी बनवलंय. आता हे बघूया कसं वाटतंय. छान वाटतंय ना. चला तर या एकाकडे भरवा एक एक वस्तू. बाबा आज काय मावशीचं खरं नाही पिऊ मावशीचं. एकाकडे काय भरवा. बनवली सांग बघू. हे भरव, तुला हे वाटेल भरव, ते हे भरव. कोणतं पण भरव. हे वरून? तुला आवडेल ते भरव आणि तुम्ही पण आवडेल ते खाऊन घ्या. खाऊन घ्या. शॉर्टकट शॉर्टकट. आता जलेबी. शेवटी गुलाबजाम, जिलेबी भरव. जलेबी भरव. जलेबी जलेबी थोडीशीच भरव ती पण बोलते. होय, होय, तर जा तू पण जा. तू पण जा भरव मावशीला. असं नाही टाकायचं पाण्यात. मी नाही मी मावशी नाही बनवली. आता तिखट भरव. केली ती पुसून. जाऊ दे, काढलंय ते महत्वाचं आहे. तुटताय कचोरी येते तुटत नाही. आणि मला आवडते जलेबी. मी खाऊ शकतो. हो. मग आता खायचं सगळ्यांनी. मावशीला सगळ्यांनी बनवून झालं का मग खायचं सगळ्यांनी. जा. चकुली जा. जा, मला खूप आवडतात सगळ्यांना माहिती जा आहे. बाबा काय Sweets बनवलं तिथे- मावशीला? तिथे कोंबड्या. जा भरवा जा. जा भरव. आता काय काय राहायचं नाव? खायचं. जा भरव तिथे. हा. भरवा काय भरवायचं ते भरवा. जिलेबीची चटणी. हो भरव दे का वाचा. भरव. आणि तुला पण काय खायला बाबा. तू पण घे तुला. हा, घे घे आता आता खा खा. मामी जा. पण हेच खाते. जा भरव. माई पण जा. काय पाहिजे जा. घे ना घे ना. थांब. हे मागून चालेल ना आता देते. थांब. थांब. इथे ठेवूया मग सगळ्यांनी खा. ते आताच म्हणजे रूम खायला बसले. हा दे ना पटकन. हा, पटकन आणते. चल. आई काय दे. देऊया. नो. पाकिट कशाला भरायला पाहिजे. काहीतरी हवंय. हे छोटंसं gift. छोटंसं. ठीक हो, तुला आहे. द्यायला काय भेटेल? आमच्या- तुझ्या घरी वापरण्यासाठी छोटंसं. पाकिट कशाला नंतर दोघं एक नाम जेवायला तर बोलवतात. ही दिलं मला छोटंसं जागा. गिफ्ट घरी वापरण्यासाठी. एक दिलं. म्हणजे मागच्या वेळेला पण गिफ्ट द्यायचं हो असतं का. हो मग तुम्हाला पण देणार. आणि लग्नामध्ये अगोदर बापूच्या वेळेला गिफ्ट द्यायचं. I'm so excited guys. काही गिफ्ट घ्यायला एक्साइटेड आहे मी. हो ना काही पण घेऊ शकते. खाऊन पिऊन सगळं. घरी यूज करा. वा नवीन घरासाठी. खाऊ. मी पण घरासाठीच दिले. मला पण लागणार. मला पण माकूला देणार ना. ऑफकोर्स. ते सांगायची गरज नाहीये. आणि मग नंतर दोघं जेवायला येतात. मग दोघांना जेवायला होतं लग्न झाल्यावरती. अच्छा. तेव्हा तर ते साडी घ्यावी लागते. हो. मग तेव्हा साडी घ्यायची. साडी, मग त्याला मग कपडे. कपडे घ्यायचे असतात. ओके बाबा किती रिच्युअल्स असतात लग्न ठरल्यावर. आणि मी नाही. थोडा थोडा लागे असं कृष्ण आता इथे सगळं मांडतो. सगळ्यांनी असं गोल करून रिंगण करून बसा आणि खा. आणि सगळे बसायला. कशन हा. चालू आहे नाही, आम्हाला पहिलं मावशीचा बांधणार. बिकॉज सोनल आम्ही मेकअप सगळं करणार करणार. आहे आणि ही सोनल मम्मीवर डेमो देते. बघू शकता इथे समजलं नाही. पहिला तिला लावलं केसाचं हे सगळं. सगळ्या आणि काय मग आपण करायचं मध्ये सगळं भांड्यात पण डिस्कशन कुंकू लावून चालू मग बघायचं आपल्याला कसला चांगला दिसतो. ये सब मेरी दाखवली आहे मम्मी ना.
मेकअप हो, आर्टिस्ट तिची दाखवली. हेअर स्टायलिस्ट राजश्री चव्हाण. आणि दुसरी वही बोल गोष्ट रही है. काय बोलत होती? अब तुला कसं वाटतंय लग्न आहे मावशीचं? हे बघ हे. आनंद होतोय, खुशी होते. काहीतरी क्लिक करून बोल. हाऊ मच? हा, मग शेवटी वाईट साडी ना, शेवटी दिस मच हाऊ मच? आता जर गजरे लावले असते, This much? आणि ओके. व्याकुळ होतो, खरं सांगते. मला मी नाही सहन करू शकत. आता मुली आहेत तर जाणार. जाणार सगळं, पण मी नाही, काय माहिती मला नाही राहता येणार त्यांच्याशिवाय. आता तू रडत बसली साप सिंगचे तर आम्ही पण बसू ना. नाही, मला नाहीच जमणार राहायला. कसं असं? काय माहितीच नाही. आपल्याला करायचं आहे ना कार्यक्रम सर्वे. मग नाही मला राहता येणार. असं रडत बसलं असं ते ठरलं तर तेव्हापासूनच रडायला चालू होईल. रडली. ते लग्न होते मग तेव्हाची गोष्ट काय होईल ती माझी मला नाही माहिती. पण अशी पण खरं सांगते मला 2 दिवस पण नाही राहते. कारण का मला ती सवय झाली आहे ना तिची बडबड 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 करायची, मागे पुढे यायची. आणि एवढी मी वैतागते ना, मागे पुढे आली का अरे बाबा बस झालं ना, जा ना आता, बस ना तिथे. मग नंतर येऊन सांगतात जरा मला भांडी तरी घासू दे, जरा फोडणीला तरी घालू दे काहीतरी, असं करत असते ती. म्हणून मला कंटाळा येतो. तसं छपुलीची सवय नाही. छपुलीचं जे काय होईल ते आतमध्ये तिच्या असतं. तिला जेवढं बोलायचं तेवढंच बोलते. त्याच्यामुळे काय मला प्रश्नच येत नाही की आतमध्ये आहे का बाहेर आहे. काय करते? चल माझा लेक चपलने दाखवणार आहे की तुझ्याबद्दल मम्मीचे विचार काय, बोलली आहे म्हणजे तिला. भांडण होणार घरात. बोलली आहे तिला, पण बोलली आहे. व्हिडिओ काढतेस. ये सारे मेरे बारे में था की माझ्याशिवाय मम्मीला करमत नाही. अगं, मागे पीछे, मागे पीछे. शादी का बात चालू हो जाएगा फिर ऐसे गंगा जमुना बाहेर निघा. गाईस, सोनलला पार्सल आलेलं जस्ट गोल्ड पाडलंच खाली. जस्ट गोल्ड कडून हे पार्सल आलेलं मॅट मेल्ट ऑइल इरेझर बाम. आता बघूया आपण. म्हणजे हे जस्ट makeup- गोल्डने तर हिला PR पॅकेजेस पाठवायचं एकदम हेच ठरवलंय. हां. त्यांना आवडतो माझा कॉन्टेंट. आणि गाईस म्हणजे हा असा प्रोडक्ट आहे जो आपण मेकअप नंतर पण यूज करू शकतो. म्हणजे मेकअप केल्यावरती थोडंसं नंतर ऑइल सोडते ना स्किन, सोडते. तर त्याचा टचअप म्हणून आपण ही ॲज अ पावडर, ही पावडर पण नाही आहे, इरेझर टाईप आहे. त्याची पॅकेजिंग पण इतकी क्यूट आहे, लाईक अ कोरियन ब्रँड. असं ह्याचा स्पॉन्ज आणि इथे बघू शकता ही पावडर आहे, वाटणार पण नाही. ह्याचा टेक्स्चर पावडर सारखा आहे, टेक्स्चर ह्याचा पावडर सारखा असणार पण आहे पावडर नाही. सो असं ह्याला घेऊन मग ते टचअप करायचं. हाताला बघू कसं वाटतं. आता आला कशाला असं बघा. आता माझ्या फेसवर ऑइलीनेस आहे थोडंसं, दिसतंय. तर आता बघा, आता मी हे बाम घेतलंय, गेलं मॅट करून टाकलं. Okay. असं It gives म्हणजे matte. ऑइल कंट्रोल करतं याने. पूर्ण हा मॅट कव्हर करणार, म्हणजे ऑइलनेस कव्हर करणार. सो जेव्हा आपण ऑइल येतो फेसवर ते लोक हे यूज करू शकतात. नाईस. काय काय प्रोडक्ट्स निघतात यार, आणि एवढे चांगलं. बघू शकतो इथे हाफ डिफरन्स. इथे ग्लो करतो, इथे मॅट फिनिश देतो लगेच. छान आहे. तशी छान प्राइस पण असेल. हे कमी प्राइस मध्ये असते. जस्ट गोल्डचे प्रोडक्ट्स थोडे अफोर्डेबलच असतात, तरी 500 पर्यंत असेल आय गेस. तर हे तर PR आलं आहे आम्हाला. एनिवेज आता इथे बाबू आहे घरी, मावशी गेली बाजारात आणि मग ती घ्यायला येईल. तोपर्यंत आम्ही जरा बाबूसोबत मस्ती करतो, मग भेटू. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे दुसरा दिवस. काल तुम्ही बघितलात माखूचा कार्यक्रम झाला आणि आज आहे मेहंदीचा कार्यक्रम, जिथे आता आम्ही चाललो आहे मावशीच्या घरी तिकडे. तर सोनल आणि मी रेडी आहोत. आता चला आम्ही जातो तिकडे, बिकॉज सिक्रेट ब्युटीमधून आपलं खारघरमधून आलेले आहेत भाई मेहंदी काढायला. सो चला जाऊया. सगळं रेडी करतो इथे. इकडे सगळं सजवणार आहेत. अजून 2 दिवस बाकी आहेत ना सोनल. आज मेहंदी, उद्या बांगड्या, हळद. इथे बघू शकतो मांडव सजलेला. तर गाईज हे भाई आलेले आहेत मेहंदी काढायला सिक्रेट ब्युटीमधून. आणि ऑर्डर्स वगैरे द्यायचे असतील तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ते बघा मेहंदी
झाली की आम्ही दाखवतो तुम्हाला. पण एवढ्या कमी टाईममध्ये एवढं फटाफट काढले आणि नंतर मग आमची पण येणार आहे. सो स्टे ट्यून. आमचा हातच एवढूच एवढूच आहे, त्यात मेहंदी सुरू होते खत्म हो जाती. हमारे हाथ में मेहंदी हो शुरू होते ही खत्म हो जाती. आहे. हो तर ह्यांनी मेहंदी काढलेली आहे फायनली आणि इथे बघू शकता नवरीची मेहंदी. वाव प्रिटी. पाहायला पण आहे मस्त. पाठी दाखव. खूप सुंदर मेहंदी काढली मस्त. आता आम्हारी बारी. आणि इथे बघू शकता वा मम्मीने केले आहेत माझ्यासाठी नवीन. हो मावशीच्या लग्नासाठी मला मम्मीने केले. म्हणजे मी छान छान करून नाचेल ना सगळे म्हणून. तर चला आता जातो. आता नवरीची मेहंदी झालेली आहे आणि आता मी ह्यांना घेऊन चालली आहे माझ्या घरी, कारण की मला तिथे मेहंदी काढायची मला आणि सोनलला. तर चला आता. मला एक तर गाड़ी नहीं आती, मुझे गाड़ी नहीं आती, स्कूटी छोटी को ही आती है बहन को, और वो छोड़ के गई. अभी हम लोग ऑटो देखेंगे. ऑटो घेऊन आता मी जाऊ. वाह मी वेणी घातली आहे मस्त दिसते. तर चला. तर गाईस इथे बघू शकता माझी मेहंदी झालेली आहे आणि खूप सुंदर आणि कमी वेळात काढली आहे. रोहित ना आपका ना, हां तर रोहित भाईंनी एवढं कमी वेळात एवढी छान मेहंदी काढली. आणि मागे मीच सांगितली पटकन काढा, म्हणजे आपल्याकडे टाईम नाही. त्यांना पण दुसऱ्या ऑर्डरला पण जायचं आहे अजून. मम्मीचं चालू आहे आणि आता सोनल पण काढणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. रंगल्यावर बघू कशी दिसते, म्हणजे मला समजेल माझ्यावर कोण किती प्रेम करतं ते. ऐसा कुछ नहीं होता भाई. तर वो पता आहे. पण मग ते बोलतात ना मम्मा सगळेच, तुम्ही पण बोलता, कारण की मम्मीची दर वेळेला रंगते काळी काळी होते आणि म्हणून हे लोक बोलतात हा पप्पा किती प्रेम ऑब्विसली करतातच. बट ह्यांचं हे लोक मग तेव्हा बोलतात बरोबर की माझा नवरा माझ्यावर एवढा प्रेम आता मला करतो. डिझाईन मावशी वगैरे डिझाईन विझाईन ते काढतायत स्वतःच. पटापट आमचं स्वतःच काढलंय त्यांनी स्वतःच. आणि मग मला पण पाहिजे समजायला की माझ्यावर कोण माझा हात इन तिन्हीपेक्षा फ्युचर मोठा जो आहे तो, मग मला समजेल ना. भले ही अभी नहीं है तो मैं समझूंगी मेरे फैंस लोग का प्यार है ना. फैंस लोग का प्यार है बहुत ज्यादा. हे बघ असा हात दे. झूठी हे दे. मम्मी झूठी क्या है. असा हात ठेव. बघा माझा हात दीदीपेक्षा मोठा आहे ना. चला रील्स. माझी मेहंदी स्टार्ट झाली आहे आणि जोरात बोल. माझी मेहंदी स्टार्ट झाली आहे. ते बोटाला लावायचे स्टार्ट नसते. होतात संपत पण आली आहे. संपली पण थोडं फास्ट फास्ट ते काढताय. मस्त काढताय. किती भारी काढली आहे एवढ्या लगेच. आणि ते खास आलेत एवढा वेळ खारघर असं वरून. असं बसायला पण नाही लागणार एवढा वेळ. पहिले असं नवरीला असं वाटायचं ना किती टाइम लागतो, किती बाई, वेळ झाला, कोण कितना- भरवतोय तर कोण हे कोण काय करतंय. करतंय. बट ह्यांची मेहंदी इतकी क्विक आहे की बाई असं पटकन झाली पेन ही पण. नाही हो रहा है. माझ्या नाही तर पायाला लगेच मुंग्या येतात. आणि तुला सांगू, काहीच मावशीची नक्की 2 यांना तासात बोलवा झाली. Orders जास्त असतील तर. भारी मेहंदी नवरीची करते. मेहंदी 2 तासात झाली. तेच नवरीची मेहंदी आणि ते 4-4, 5-5 तास लावतात लोक आणि हे एवढे क्विक काढतात एकदम आणि पण भारी. एकदम इतकी मस्त आहे ना, म्हणजे Easily and design दिसायला पण- पण अशी वाटते. असं वाटणारच नाही भारी. की डिझाईन काय वेगळी आहे का Guys, काय. नक्की बोलवा तुमच्या फंक्शनला. आणि रिअल मध्ये सांगते, कारण की बघू शकता किती भारी वाटते. पटकन मस्त वाटते. आता मी तर रंगल्यावर I think excited आहे. वर्षानंतर मेहंदी काढते. मी जास्त काढत नाही मेहंदी. पण मेहंदी झालेली आहे तिघींची पण काढून. तरी पण मम्मीची काढून झाली असली तरी मम्मीच आम्हाला जेवण भरवते. सोनलचं झालंय, सोनलला भरवून झालंय. आता माझी बारी आहे. म्हणजे नॉर्मल मेहंदी काढतो तेव्हा पण मम्मी आम्हाला भरवते. तर कोणाची मम्मी अशी मेहंदी काढल्यावर भरवते कॉमेंट करून सांगा. आमची तर दरवेळेला भरतोय. काय बोल पटापट बोल ना भाई. पनवेल निकललाय. माझी मेहंदी बघा काय झाली. मम्मीची मेहंदी बघा काय झाली.
बरोबर First episode. मी हे नाही लावले, हे आता मी नंतर. आणि ही ते फुलपाखरूची फॅन झाली आहे, नुसती 24 तास तेच बघते. युट्यूब ओपन ऑलरेडी फॅन होते पण Already आता fan मी परत अजून? चालू केलंय बघायला. काय माहिती सारखेच असं. आणि बघते. बरोबर आताच पण त्यांचा गाईस interview तुम्ही झाला. बघा, हा म्हणजे असं प्रॉपर असा मेहंदीचा फंक्शन नव्हता, सगळ्यांनी आपापलीच काढली, फक्त मेहंदी नवरीची होती. सो तिकडे बघितलेत किती मस्त काढली तेच सगळं. आणि उद्याचं फंक्शन पण आहे, उद्या बांगड्या भरण्याचा प्रोग्राम आहे, तो मस्त असणार आहे. तर स्टे ट्यून, त्याच्यासाठी नेक्स्ट व्लॉग येईल भरो. तर तो नेक्स्ट व्लॉग असणार आहे, तर त्याच्यासाठी पण स्टे ट्यून. आणि इथे आवाज मम्मी करते. हा होता आजचा व्लॉग, कारण की आता मी ना झोपणार आहे, आराम करणार आहे. परत व्लॉग पण एडिट करायचे, त्याच्यामुळे थोडा आराम करू. आणि हा व्लॉग आम्ही इथेच एंड करू. लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आणि मेहंदी कशी आहे कमेंट करून सांगा. आणि दीदीच्या लग्नात तर मी एवढी काढेन. ओके, डन 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 डन. बाय.